brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. असं एक कुठेतरी चर्चा आहे ना की भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासूनचं असं एक स्वप्न आहे की देशाची भाषा म्हणून हिंदी आपल्याला केली पाहिजे. एक युनिफॉर्मिटी आणली पाहिजे देशामध्ये आणि त्याच्यामध्ये हिंदी आपली भाषा असली पाहिजे. म्हणजे मुळात ती गोष्ट त्याच्याबद्दल अनेकदा बोललं जातं. तुम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं ही मुळात गोष्ट होणार नाही कधी. कळलं का? याच्या आधी काँग्रेसने हे प्रयत्न केले नाही, अशात काही भाग नाहीये. हे प्रयत्न कधी यशस्वी झालेले नाहीत. भारतीय जनता पक्षाकडनं पण होणार नाहीत. तुम्ही कितीही गोष्टी आणायचा प्रयत्न करा. मला अनेकदा मी वाचनामध्ये ज्या आलेल्या गोष्टी आहेत किंवा मला अनेक लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत, महात्मा गांधी शेवटपर्यंत गुजरातीत बोलायचे. प्रश्न असा आहे ना की आज तुम्ही राजकीय दृष्ट्या आता राजकारण ह्याच्यामध्ये तुम्ही न आणता जर समजा तटस्थपणे जर समजा या गोष्टींचा विचार केलात तर नरेंद्र मोदींना किंवा अमित शहांना, बरोबर आहे, अंबानी अदानी जेवढे जवळचे वाटतात तेवढे टाटा का वाटत नाहीत? आपण एक साधी गोष्ट लक्षात घेऊया. शेवटी माझ्या भाषेचा माणूस आहे, माझ्या इथला माणूस आहे, माझ्या राज्यातला माणूस आहे. ही जवळीक असतेच ना प्रत्येकाची. त्याचे पॅरामीटर्स वेगळे पण असू शकतात. म्हणजे त्याचे काय म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की आता त्याच्या पॅरामीटर्सवरती जाऊ नका. माझं असं म्हणण्याची जवळीक जी आहे, भाषिक जवळीक असल्यामुळे, भाषिक जवळीक जी आहे ती असणारच आहे ना. आता हा मोह जर समजा पंतप्रधानाला जर आवरता येत नसेल, तुम्ही आमच्याकडनं काय अपेक्षा करताय? प्रत्येकाला आणि एक तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावरती पहिलं काय झालं? भाषावर प्रांतरचना झाली ना. ती का झाली? आणि केंद्र सरकारच्या मनात नसताना झाली. आणि त्यांनी विरोध केलेला. भाषा हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. म्हणजे जर समजा तुम्ही स्वातंत्र्याची चळवळ आपली जेव्हा चालू होती त्याच्या वेळेला जर समजा तुम्ही पहिली डिमांड की आम्हाला स्वतंत्र करा ही बांगलादेशची होती आणि ती बांगलादेशची डिमांड भाषेवरती होती. आम्हाला वेगळं मुस्लिम राष्ट्र द्या म्हणून नाही सांगितलं त्यांनी. आम्हाला वेगळी भाषा, आमची भाषा वेगळी आहे, आम्हाला वेगळं राष्ट्र हवंय. इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर आता परवा दिवशी काय म्हणाले की इंग्लंडमध्ये राहायचं असेल तुम्हाला इंग्रजी बोललं गेलं पाहिजे. हे प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी होतात. महाराष्ट्रात हे प्रश्न का विचारले जातात? मला समजलं नाही मला अजूनपर्यंत. इथे तुम्ही भाषेबद्दल बोललात, भाषेच्या मराठी माणसाबद्दल बोललात की लगेच तुम्ही संकुचित होता. पण हे भाषिक राजकारणामुळे संकुचित होतात असं वाटतं की नशीब. त्यामुळे 1200 सालामध्ये ज्ञानेश्वरांना कोणी सांगितलं नाही की बाबा थोडंसं इटालियनमध्ये पण लिहिता आलं असतं तर बघा जरा वगैरे. नाही, ह्याच्यामध्ये मुद्दा संकुचित होण्याबद्दल तुम्ही विषय काढलाय म्हणून कुठेतरी राजकीय ताकद ती दिसत नाही की या मुद्द्यावरनं सत्ता बदलली जाऊ शकते. हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी वापरता येऊ शकतो आणि या मुद्द्याच्या विरोधात जर तुम्ही बोललात किंवा त्या पद्धतीने केलं नाही तर तुमच्या विरोधामध्ये लोक मतदान करू शकतात. ही भीती नसल्यामुळे ते होत नाही असं तुम्हाला? मला एक गोष्ट कळत नाही. मुळात अमराठी लोकांचा टक्का हा जर समजा महाराष्ट्राच्या लोकसंख्येनुसार जर समजा बघितला आपण, बरोबर आहे, तर तो 5% पण नाहीये. आणि मेनली मुंबईत कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा पुण्यामध्ये काही मुंबई, पुणे, ठाणा, पण 5% पण नाहीये तो.